नावं ठेवणाऱ्या नातेवाईकांशी कसं वागायचं? आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं असताना अचानक कुणीतरी नावं ठेवतं आणि त्या नावाने आपल्याला ठसठसायला लागतं. विशेषतः हे नाव ठेवणं एखादं बाहेरच्यानं केलं तर काहीसं दुर्लक्ष करता येतं, पण जेव्हा नातेवाईक नावं ठेवतात तेव्हा खरंच मनाला फार लागून जातं. अजून काहीच केलं नाही तुमच्या मुलाने, सतत घरी बसून असतो, तिचं लग्न अजून झालं नाही म्हणजे काहीतरी कमी आहेच, अजूनही त्यांचं घर नाही झालं ना, कसं वागतेस ग तू, काही शिस्तच नाही. ही वाक्य काही नवीन नाहीत. प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक गावात, प्रत्येक समाजात अशा नावं ठेवणाऱ्या नातेवाईकांची एक जातच असते. पण प्रश्न असा आहे की अशा नावं ठेवणाऱ्या नातेवाईकांशी आपण वागायचं तरी कसं? सुरुवात करूया एका स्पष्ट सत्याने. आपण कोणालाही थांबवू शकत नाही. लोक काय बोलतील हे आपण थांबवू शकत नाही, पण आपण कसं वागायचं हे मात्र आपल्या हातात आहे. नंबर 1, नावं ठेवणं, त्यांची कमतरता. कोणी तुम्हाला नावं ठेवत असेल, सतत दोष काढत असेल, तर त्या माणसाच्या आत एक असुरक्षितता असते. बहुतेक वेळा त्याला तुमचं यश, तुमचं आत्मभान, तुमची शांतता सहन होत नसते, म्हणून तो तुमच्यात कमी शोधतो, कारण त्याला स्वतः जास्त काही सापडत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट, त्यांचं नाव ठेवणं ही तुमची नाही, त्यांची समस्या आहे. नंबर 2, संवाद नका करू, स्पष्ट सीमा आखा. जेव्हा नातेवाईक वारंवार टोमणे मारतात, नावं ठेवतात, तेव्हा अनेक जण त्यांच्याशी वाद घालतात, पण यातून काहीच साधत नाही. उलट ते तुम्हाला भावनिकदृष्ट्या थकवतात. त्यापेक्षा थेट संवाद टाळा, शांतपणे ठाम राहा. माफ करा, मला अशा प्रकारचं बोलणं पसंत नाही. तुमच्या मताचा मी आदर करतो, पण मी त्यावर चर्चा करणार नाही. सीमा आखा, स्वतःच्या भावनांचं संरक्षण करा. नंबर 3, स्वतःला सिद्ध करू नका. नातेवाईक नावं ठेवतात तेव्हा आपल्याला वाटतं, मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे, मग त्यांना उत्तर मिळेल. पण खरं बघा, तुमचं आयुष्य म्हणजे एखादं नाटक नाही की ज्याचं प्रेक्षकांना उत्तर द्यायचं आहे. तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, त्यांच्या मंजुरीसाठी नाही, तुमच्या समाधानासाठी. तुम्ही कोण आहात, काय करता, हे कुणाच्या मान्यतेवर अवलंबून नसावं. नंबर 4, नाराज न होता दुर्लक्ष करा. कधी कधी हे नावं ठेवणारे लोक नकळत बोलतात. त्यांना वाटतं ते सल्ला देत आहेत, पण तुमच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तेव्हा ठरवा, ही व्यक्ती माझा आत्मविश्वास तोडू शकत नाही. माझी ओळख ही त्यांच्या बोलण्यावर अवलंबून नाही. सतत मनाला लावून घेणं थांबवा. तुम्ही दुर्लक्ष केल्यावर तेही थकतात. नंबर 5, आपलं फोकस बदलावा. तुम्ही काय करू शकता? तुमचं लक्ष नाव ठेवणाऱ्या लोकांकडे न देता तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. नवीन कौशल्य शिका. तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. मानसिक शांतता जोपासा. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा. जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करता तेव्हा बाहेरचं बोलणं आपोआप कमजोर होतं. नंबर 6, समाजाचं दुर्लक्ष करण्याचं शहाणपण शिका. खरं तर आपल्याकडे एक वाईट सवय आहे, लोक काय म्हणतील. आपण अगदी कपड्यांपासून करिअरच्या निर्णयापर्यंत सगळं त्यांच्या म्हणण्यावर अवलंबून ठेवलं. पण लक्षात ठेवा, कोणतंही नाव टिकत नाही जर तुमचं आत्मभान मजबूत असेल. नंबर 7, माफ करा. त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. हो, तुम्ही चुकीचं ऐकलं नाही, त्यांना माफ करा. कारण राग, दुःख, अपमान हे सगळं तुमच्या आत ठेवलं तर ते तुम्हालाच जाळतं. त्यांनी नावं ठेवलं, टोमणे मारले, पण त्यांचा राग मनात ठेवून तुम्हीच दुखावत राहाल तर नुकसान तुमचंच होणार. त्यामुळे माफ करा, पण विसरू नका, फक्त पुढे जा. नंबर 8, कधीकधी नातेवाईक म्हणजे फक्त नातं
असतं, नातं नाही. सगळे नातेवाईक आपले नसतात. कधीकधी काही नातेवाईक फक्त नात्याने जोडलेले असतात, पण मनाने तुटलेले असतात. तेव्हा हा भ्रम सोडवा की प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल. जे जिथे योग्य वाटतात तिथेच त्यांना स्थान द्या. नावं ठेवणारे नातेवाईक आपल्याला थांबवतात, कमी दाखवतात, टोचतात. पण त्यांचा हेतू अनेकदा तुमचं आयुष्य सुधारण्याचा नसतो, तर त्यांचं स्वतःचं वर्चस्व टिकवण्याचा असतो. त्यामुळे आपण काय आहोत हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. तो फक्त आपल्या हातात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मक लोकांना मर्यादेत ठेवा आणि आयुष्य स्वतःच्या नियमांवर जगा.